नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे, जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। ICDS या योजनेत आय म्हणजे काय? ऑप्शन आहे ए इंडिया, बी इंटेग्रेटेड, सी इंटरनल, डी इन्शुरन्स। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इंटेग्रेटेड। ICDS या योजनेत आयचा अर्थ आहे इंटेग्रेटेड। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2। सुपोषण अभियानाचे दुसरे नाव काय आहे? ऑप्शन आहे ए आहार योजना, बी पोषण अभियान, सी मिशन पोषण, डी महिला बाल सुरक्षा। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पोषण अभियान। सुपोषण अभियानाचे दुसरे नाव आहे पोषण अभियान। आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 3। बालकांचे वजन घेण्यासाठी कोणते साधन वापरले जाते? ऑप्शन आहे ए मोजपट्टी, बी थर्मामीटर, सी बालतराजू, डी मापक टेप। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बालतराजू। बालकांचे वजन घेण्यासाठी बालतराजू हे साधन वापरले जाते। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4। स्तनपान सुरुवातीचे किती महिने केवळ आईचे दूध द्यावे? ऑप्शन आहे ए 3 महिने, बी 4 महिने, सी 6 महिने, डी 9 महिने। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 6 महिने। स्तनपान सुरुवातीचे 6 महिने केवळ आईचे दूध द्यावे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5। ICDS योजना सुरू करण्यात आली त्यावेळी पायलट प्रोजेक्ट किती राज्यात राबवला गेला? ऑप्शन आहे ए 5, बी 10, सी 33, डी 100। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 5। ICDS योजना सुरू करण्यात आली त्यावेळी पायलट प्रोजेक्ट 5 राज्यात राबवला गेला। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6। गर्भवती महिलांना पूरक पोषण आहार कोण देते? ऑप्शन आहे ए पोलीस, बी आरोग्य सेविका, सी अंगणवाडी केंद्र, डी वैद्यकीय अधिकारी। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अंगणवाडी केंद्र। गर्भवती महिलांना पूरक पोषण आहार अंगणवाडी केंद्र देतात। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7। पोषण अभियान मुख्यतः कोणासाठी आहे? ऑप्शन आहे ए वयोवृद्ध नागरिक, बी महिला आणि 0 ते 6 वयोगटातील बालके, सी किशोरवयीन मुले, डी अपंग व्यक्ती। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिला आणि 0 ते 6 वयोगटातील बालके। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8। राष्ट्रीय बालक दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन आहे ए 15 ऑगस्ट, बी 14 नोव्हेंबर, सी 2 ऑक्टोबर, डी 26 जानेवारी। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 14 नोव्हेंबर। राष्ट्रीय बालक दिन हा 14 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9। ICDSमध्ये अंगणवाडी सेविकेला कोणते प्रशिक्षण दिले जाते? ऑप्शन आहे ए पोषण आणि आरोग्य, बी गृहउद्योग, सी शेती प्रशिक्षण, डी बँकिंग ज्ञान। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पोषण आणि आरोग्य। ICDSमध्ये अंगणवाडी सेविकेला पोषण आणि आरोग्य हे प्रशिक्षण दिले जाते। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10। ICDS योजनेचा प्रारंभ कधी झाला? ऑप्शन आहे ए 1970, बी 1975, सी 1980, डी 1985। उत्तर आहे
ऑप्शन क्रमांक बी 1975. ICDS योजनेचा प्रारंभ 1975 या वर्षी झाला. आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. भारतात पहिली लस कोणत्या रोगासाठी वापरली गेली? ऑप्शन आहे ए पोलिओ, बी देवी स्मॉलपॉक्स, सी क्षयरोग, TB, डी हिवताप. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी देवी स्मॉलपॉक्स. भारतात पहिली लस देवी स्मॉलपॉक्स या रोगासाठी वापरली गेली. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. BCG लस कोणत्या रोगापासून संरक्षण देते? ऑप्शन आहे ए पोलिओ, बी हिवताप, सी क्षयरोग, TB, डी डेंग्यू. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी क्षयरोग, TB. BCG लस क्षयरोग म्हणजेच TB या रोगापासून संरक्षण देते. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. मिशन इंद्रधनुष कोणत्या उद्देशासाठी सुरू करण्यात आले? ऑप्शन आहे ए शिक्षण, बी अन्नसुरक्षा, सी लसीकरण, डी महिला सशक्तीकरण. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लसीकरण. मिशन इंद्रधनुष लसीकरण या उद्देशासाठी सुरू करण्यात आले. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. DPT लसीमध्ये कोणत्या रोगांचा समावेश आहे? ऑप्शन आहे ए डिप्थेरिया, पर्टसिस, टिटॅनस, बी देवी हिवताप, TB, सी पोलिओ, टिटॅनस, हिपॅटायटिस, डी कुठलाही नाही. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए डिप्थेरिया, पर्टसिस, टिटॅनस. DPT लसीमध्ये डिप्थेरिया, पर्टसिस, टिटॅनस या रोगांचा समावेश आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. लसीकरणाचा प्रारंभ कोणत्या वयापासून होतो? ऑप्शन आहे ए 6 महिने, बी 1 महिना, सी जन्मतः, डी 1 वर्ष. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जन्मतः. लसीकरणाचा प्रारंभ हा जन्मतः होतो. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमचे असेच महत्त्वाचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील.